नमस्कार मित्रांनो, टार्गेट द एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा पार्ट घेणार आहोत आपण लेवलिंग. तर मेन ऑब्जेक्ट मीन्स डेफिनेशन ऑफ लेवलिंग. द एम ऑफ लेवलिंग इज टू डिटरमाइन द रिलेटिव्ह हाइट ऑफ डिफरंट पॉइंट्स or different objective on or below the surface of earth and to determine the undulation of ground surface. ही झाली त्याची बेसिक डेफिनेशन. तर युजेस काय काय आहेत? टू प्रिपेअर अ कंट्रोल मॅप फॉर फिक्सिंग द साइट, रिझर्वायर, डॅम, बॅरेजेस etc and to fix the alignment of road, railways, irrigation canal and so on. या इत्यादी कामासाठी आपण लेवलिंग करतो. The second, to determine the altitude of different important point on hill or to know the reduced level of different point or below the surface of earth. Third, to prepare the longitudinal section and cross section of project, roads, railways, irrigation canals, etc. in order to determine the volume of earthwork. To prepare a layout of map for water supply, sanitary or drainage schemes. म्हणजे आपण या 4 पॉइंट मधून काय समजतो की डिफरंट वर्क साठी मीन्स लेवलिंग कशा प्रकारे यूज होते और लेवलिंगचा यूज केल्यानंतर कोणती कामे केली जातात या 4 बेसिक पॉइंट मधून आपण समजून घेऊ शकतो. इतर आपण लेवलिंगची डेफिनेशन बघितलेलीच आहे. तर लेवल सरफेस म्हणजे काय? एनी सरफेस पॅरलल टू द मीन स्पेरोइडल सरफेस ऑफ अर्थ. आपण या डेफिनेशन डायग्राम मध्ये बघू. हे झाला आपला अर्थचा सरफेस. तर ही पॅरलल लाईन त्याच्या स्पेरोइडलला म्हणजेच लेवल सरफेस, हा मेन लेवल सरफेस हा वाला. सेकंड लेवल लाईन्स म्हणजे द लाईन लेइंग ऑन द लेवल सरफेस इज कॉल्ड एज लेवल लाईन. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे काय? द एनी प्लेन टँजेन्शियल टू द लेवल सरफेस ॲट एनी पॉइंट इज नोन एज हॉरिझॉन्टल प्लेन and it is perpendicular to the plumb line which is indicates direction of gravity. Horizontal line, any line laying on the horizontal plane is said to be a horizontal line and it is a straight line tangential to the level line. म्हणजे बेसिक डेफिनेशन आहेत. हे पूर्ण या डायग्राम वरती तुम्ही समजून घेऊ शकता. तर नेक्स्ट आहे वर्टिकल प्लेन म्हणजे सेम जी की प्लम लाइन. आता एनी लाइन पासिंग थ्रू द वर्टिकल लाइन इज नोन एज वर्टिकल प्लेन. ही बेसिक डेफिनेशन वन लाइनर आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आता डाटम सरफेस और डाटम लाइन म्हणजे काय? एक मिनिट. दिस इज एन इमेजिनरी लेवल सरफेस और लेवल लाइन फ्रॉम विच वर्टिकल डिस्टेंस ऑफ डिफरेंट पॉइंट्स अबव और बिलो आर मेजर्ड. इन इंडिया the datum line adopted a grid trigonometrical survey. It is mean serial at Karachi. म्हणजे डाटम लाईन म्हणजे काय? समुद्र सपाटीपासून जेवढी आपण उंची मेजर करतो, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर उंची घ्यायची, आपण एखाद्या किल्ल्याची समजा किंवा एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसची जर हाईट मेजर करायची तर आपण समुद्र सपाटीपासून करतो. तर ते आपण इंडियामध्ये कुठे करतो? तर कराचीपासून. तर आरएल म्हणजे काय? इट इज अ वर्टिकल distance of point above or below the datum line is known as RL, means reduced level. The RL of point may be positive or negative according to the point above or below. म्हणजे जर पॉइंट डाटमच्या वरती असेल तर पॉझिटिव्ह, डाटमच्या खालती असेल तर निगेटिव्ह. तर RL बोथ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असू शकतो. लाइन ऑफ कॉलिमिनेशन म्हणजे काय? इट इज एन इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेयर एट डायफ्राम and the optical center of object glass and its continuation is known as line of साइट और लाइन ऑफ कॉलिमिनेशन. आता आपण डायग्राम मध्ये बघून घेऊ. ते ही आहे बेसिक थिओडोलाइटची डायग्राम. तर ते काय म्हणते? द लाइन पासिंग थ्रू फ्रॉम आयपीएस अँड ऑब्जेक्ट ग्लास अँड इट्स कंटिन्युएशन. तर त्या लाईनला म्हणायचं लाइन ऑफ साइट. तर या बेसिक डेफिनेशन तुम्ही तिथे डायग्रामला कम्पेअर किंवा कोरिलेट करून बघू शकता. ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप. तर आता आपण बघितला डायग्राम, तर त्यात तुम्ही बघू शकता. दिस इज अ इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस. देन नेक्स्ट इज ॲक्सिस ऑफ बबल ट्यूब. इट इज इमेजिनरी लाइन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडिनल कर्व ऑफ द बबल ट्यूब ॲट इट्स मिडल पॉइंट. आता बेंचमार्क म्हणजे काय? तर एक आज साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक फिक्स पॉइंट, रेफरन्स फिक्स पॉइंट. समजा आज जर आपण वर्क केलं आणि ॲट द डे ऑफ एंडला
आपल्याला वर्क उद्या येऊन कंटिन्यू करायचे. तर एक बेंचमार्क फिक्स केला जातो की जे उद्या आल्यानंतर तिथून आपण रेफरन्स पॉईंट घेऊन म्हणजे तिथून सुरुवात करू शकतो. तर आपण डेफिनेशन बघू. दिस इज आर फिक्स्ड पॉईंट ऑर marks of known RL determined with reference to datum line. These are very important marks. They are serves reference point for finding the RLs of new points or for conducting a leveling operation in objects involving road railways. तर आता त्या बेंचमार्कचे किती टाईप आहेत? GTS, परमनंट, टेम्पररी अँड आर्बिट्ररी. आज त्याच्या फंक्शनवरून किंवा त्याच्या यूजवरून पडलेले हे बेंचमार्कचे टाईप आहेत. तर पहिला आहे GTS बेंचमार्क. तर इट इज इस्टॅब्लिश्ड बाय सर्वे ऑफ इंडिया, म्हणजे जे इंडियाचा सर्वे डिपार्टमेंट आहे त्यांनी इस्टॅब्लिश केलेला हा GTS बेंचमार्क आहे. हा बघू शकता तुम्ही बेंचमार्क. म्हणजे जर तुम्ही ऑन ग्राउंड जर केला तर तो म्हणजे इरेज होऊ शकतो किंवा येऊन त्याला कोणतरी डिस्टर्ब करू शकतो, म्हणून ते असेल परमनंट स्ट्रक्चर इथं म्हणजे हे केलं जातं, परमनंट स्ट्रक्चर प्लेस केलं जातं बिलो ग्राउंडला. जी की वरती जरी केलेली आपली म्हणजे काही असेल खून तरी हे प्लंब ऑफ केलेलं इथं जरी निघून गेला तर आपण ॲट अ बिलो अर्थ सरफेसला आपण ते खोदून बघू शकता एक्झॅक्ट करून की आपलं नेमकं पॉईंट रेफरन्स कुठून आहे ते. तर परमनंट बेंचमार्क. तर परमनंट बेंचमार्क काय? आर फिक्स्ड पॉईंट ऑर मार्क्स इस्टॅब्लिश्ड बाय डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट लाईक PWD, railway, irrigation, etc. The RL of these points are determined with reference to GTS benchmark. म्हणजे ही जर परमनंट बेंचमार्क आहे हा रेफरन्स कोणाचा घेतला जातो तर GTS कोण केला तरी सर्वे ऑफ इंडियानं इस्टॅब्लिश केलेला आहे. आर केप्ट ऑन द परमनंट पॉईंट लाईक प्लिंथ ऑफ बिल्डिंग, पॅरापेट ऑफ ब्रिज ऑर कल्वर्ट. म्हणजे एक असं परमनंट स्ट्रक्चर असेल तर तिथे हा बेंचमार्क सेट केला जातो. नेक्स्ट वाला आर्बिट्ररी बेंचमार्क. व्हेन द RL ऑफ सम पॉइंट आर फिक्स्ड आर अज्युम्ड. म्हणजे एखाद्या जर पॉइंटचा बेंचमार्क आपण अज्युम केला की फिक्स RL अज्युम केला तर तिथे आर्बिट्ररी बेंचमार्क यूज केला जातो. देन आहे टेम्पररी बेंचमार्क. टेम्पररी बेंचमार्क कशासाठी? डे ऑफ वर्क साठी. तर तुम्ही डेफिनेशन बघू शकता. व्हेन द बेंचमार्क आर इस्टॅब्लिश टेम्पररी ॲट द एंड ऑफ डे वर्क. आपण मग बघितल्यासारखं जर डे वर्क म्हणजे दिवस संपला आजचा किंवा काम संपलं तर एक बेंचमार्क फिक्स केला जातो की उद्या आल्यानंतर तिथून रेफरन्स पॉईंट घेऊन आपलं काम कंटिन्यू करू शकतो. आता आहेत काही कन्सेप्ट. बॅक साईड रिडिंग, फोर साईड रिडिंग, इंटरमिडिएट साईड रिडिंग. तर हे कसं बघा. द स्टाफ रिडिंग. बॅक साईड रिडिंग म्हणजे काय? हे हे आहे बेंचमार्क. तुम्ही बघू शकता इथं हा बेंचमार्क आहे. तर जर इन्स्ट्रुमेंट इथं फर्स्ट पॉइंटला असेल तर आपण बॅक साईडला जी बेंचमार्क रिडिंग घेतो ती BS म्हणजे बॅक साईड रिडिंग म्हणतो सोप्या भाषेत. आणि जी एक मध्ये फॉर म्हणजे काय म्हणतो आपण क्लिअरन्ससाठी एक इंटरमिजिएट साईड रिडिंग घेतो तर त्याला IS म्हणायचं. आणि जर आपण फोर साईड रिडिंग घेतो C पॉईंटला समजा चेंज पॉईंट आहे हा तर इथं रिडिंग घेतो त्याला म्हणायचं आपण फोर साईड रिडिंग. आणि जर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं तर आपण तीच कंटिन्यू जिथं CP होता चेंज पॉईंट तिथं बॅक साईड घेतो. इनसाइड म्हणजे आतल्या साईडला एक रेफरन्ससाठी रिडिंग घेतो त्याला IS म्हणायचं. आणि जी फायनल म्हणजेच पुढचा चेंज पॉईंट असेल त्याला फोर साईड रिडिंग म्हणायचं. आता CP घ्यायचा केव्हा? CP अशा ठिकाणी घ्यायचा का जिथून आपल्याला विजिबल होऊ शकत नाही किंवा काही ऑब्स्ट्रक्शन असतील, झाडे असतील, झुडपे असतील किंवा एखादं डोंगर असेल की जेव्हा विजिबल नसेल, एखादी बिल्डिंग असेल, लाईट पोल असेल. तर अशा म्हणजे इन्स्ट्रक्शन जर मध्ये काही जर ऑब्जेक्शन आले तर आपण ऑब्स्ट्रक्शन आल्यानंतर आपण चेंज करू शकतो म्हणजे CP पॉईंट असतो तो. तर आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? when the leveling instrument is properly leveled of the RL of the line of columnation is known height of the instrument. This is obtained by adding the BS reading to RL of PM or CP on which staff reading are taken. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? जिथं आपण इन्स्ट्रुमेंट सेट केले तिथून त्याची बेंचमार्क पासून त्याची हाईट म्हणजे लाईन ऑफ कॉलिमिनेशनची हाईट किती हे आपण कन्सिडर करतो. त्याला साध्या भाषेमध्ये आपण म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतो. फोकसिंग म्हणजे काय? तर द ऑपरेशन ऑफ सेटिंग ऑफ IPS अँड द ऑब्जेक्ट ग्लास ऑफ प्रॉपर डिस्टन्स अपार्ट फ्रॉम क्लिअर विजन ऑब्जेक्ट इज नोन एज फोकसिंग. म्हणजे काय? जर आपण लेवलवरती काम करत असू
डम्पी लेवलवरती. तर एखादा ऑब्जेक्ट फोकस करतो, जर ऑब्जेक्ट आयपीस आणि ऑब्जेक्ट ग्लासने फोकस किंवा क्लिअर जर रिडिंग येऊ शकते किंवा क्लिअर फोकसिंग होऊ शकते, त्याला म्हणायचं फोकसिंग. तर पॅरालॅक्स म्हणजे काय? द अपॅरंट मुवमेंट ऑफ द इमेज रिलेटेड टू द क्रॉसहेअर इज नोन ॲज पॅरालॅक्स. तर साध्या भाषेत पॅरालॅक्स म्हणजे काय? तर आपण जे क्रॉसहेअर्स त्या डम्पी लेवलमध्ये दिसतात हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल, तर ते क्लिअर करायचं, त्याला आपण आपल्या साध्या भाषेत पॅरालॅक्स म्हणू शकतो. तर आता डिफरंट टाईप ऑफ लेवल्स बघू आपण. पहिला हे आपण तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये यूज केला असेल कॉम्पॅक्ट टिल्टिंग लेवल म्हणजे डम्पी लेवल. हे तुम्ही जस्ट बेसिक हे काय एक्झामला येऊ शकणार नाही, पण एक ओव्हरव्ह्यू म्हणून बघू शकता. डम्पी लेवल, द वाय लेवल, कुकीज, रिव्हर्सिबल लेवल, कुशिंग लेवल, हे डिफरंट त्याचे टाईप आहेत. यावरती आपल्याला काही फोकस नाही करायचं. द मॉडर्न टिल्टिंग लेवल, ऑटोमॅटिक लेवल. ऑटोमॅटिक लेवल मीन्स म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या नावातच आहे ते ऑटोमॅटिक लेवल मीन्स त्याला जास्त लेवलिंगची गरज नाही. जे इन्स्ट्रुमेंट ऑटोमॅटिक लेवल होऊ किंवा इझी स्टेपमध्ये लेवल होऊ शकतात, त्याला आपण ऑटोमॅटिक लेवल. हे बघू शकता डम्पी लेवलचे तुम्ही पार्ट लक्षात ठेवण्यासाठी. हा आहे लॉंजिट्युडिनल बबल, हा आहे क्रॉस बबल, ही आहे डायफ्राम म्हणजे आपण जिथं क्रॉस हेअर इथून आपण पाहू शकतो किंवा आपल्याला दिसतात, तर त्याला म्हणायचं डायफ्राम. हा आहे आयपीस, हा आहे फोकसिंग स्क्रू, तुम्ही ऑब्जेक्ट स्मॉल म्हणजे लॉंग जवळ किंवा लांब घेऊ शकता. हा आहे ऑब्जेक्ट ग्लास, हा आहे शेड. देन खाली आल्यानंतर हा आहे सर्क्युलर कंपास म्हणजे डायरेक्शन बघण्यासाठी किंवा रिडिंग मेजर करण्यासाठी ते सर्क्युलर कंपास आहे. हा आहे ट्राय बॅच की ज्याच्यावरती ही स्कोप हा सेट झालेला आहे, ती आहे ट्राय बॅच. नंतर फूट स्क्रू कशासाठी? लेवल करण्यासाठी. नंतर लेवलिंग हेड आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे ट्रायपॉड स्टँड आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. तर हे काय प्रत्येक फंक्शनचे त्याचे हे आहेत फंक्शन आहेत प्रत्येक पार्टचे. ट्रायपॉड स्टँड तर काय करण्यासाठी? तर हे वुडन असते, त्याचे लेग दोन फिक्स करायचे असतात, एक इनवर्ट आउट म्हणजे इनसाइड आउटसाइड त्याला मूव्ह करायचं असतं. देन लेवलिंग हेड, फूट स्क्रूचं, टेलिस्कोपचं, देन बबल ट्यूबचं फंक्शन काय, देन कंपास काय करतो, देन डायफ्राम म्हणजे काय. तर आपण इथे बघू शकता ही डायफ्रामची क्लिअर इमेज आहे. तर यात म्हणजे डिफरंट मशीन म्हणण्यापेक्षा लेवलमध्ये डिफरंट जर मॉडर्न असेल तर त्यामध्ये वेगळे अरेंजमेंट असेल. जर खूप जुन्या असतील लेवल तर त्यामध्ये फक्त तुम्हाला एक व्हर्टिकल आणि दोन हॉरिझॉन्टल हेअर्स दिसतील. तर हे मॉडर्न वाले आहे. तर तुम्ही हे फंक्शन जस्ट रीड करा. जर आता टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर याच्यात आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघू. द सिलेक्शन ऑफ सुटेबल पोझिशन. तर काय प्रथम म्हणजे जिथे की ट्रायपॉड स्टँड सेट होईल ती झालं सुटेबल पोझिशन. देन फिक्सिंग विथ ट्रायपॉड स्टँड. त्याची सेकंड स्टेप काय असेल तर ट्रायपॉड स्टँड फिक्स करायचा, दोन लेग फिक्स करायचे आणि वन लेग आहे तो इनसाइड तर प्रेस करायचा नाही तर आउटसाइड ड्रॅग करायचा तिची पोझिशन फिक्स होण्यासाठी. देन अप्रॉक्सिमेट लेवलिंग बाय लेग ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँडनं लेवलिंग करायचं. ते परफेक्ट लेवलिंग बाय फूट स्क्रू. फूट स्क्रू म्हणजे काय? एकदा तुम्ही बघितलंच आहे प्रॅक्टिकलमध्ये की एकदा आपला टेलिस्कोप आहे तो एकदा पॅरलल ठेवायचा 2 फूट स्क्रूला, देन त्यांनाच परपेंडिक्युलर ठेवायचा. अशा पद्धतीनं बबल हा सेंटरला आणून घ्यायचा फूट स्क्रू. आणि याच्यात मेन म्हणजे जर दोन्ही फूट स्क्रू तुम्ही इथं बघू शकता, जर इन्व्हर्ट करत असाल तर हा वाला पण इन्व्हर्टच करायचा, जर आउटवर्ड करत असाल तर दोन्ही पण आउटवर्ड. आणि जो परपेंडिक्युलर ठेवला हे बघा, हा वाला आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनला ठेवलेला आणि हा आहे ह्या 2 फूट स्क्रूच्या पॅरलल ठेवलेला. तर जर दोन्ही इन्व्हर्ट करू शकता हे दोन वाले आणि एक वाला आहे तो मग तुम्ही इनसाइड आउटसाइड बबल ज्या साइडनं रोटेट होत आहे त्या साइडला तुम्ही घेऊ शकता. फोकसिंग द नेक्स्ट स्टेप इज फोकसिंग द आयपीस. आयपीस कसा फोकस करायचा? पीस ऑफ व्हाईट पेपर म्हणजे एक व्हाईट पेपर घ्यायचा, हेल्ड ऑन फ्रंट ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. तो व्हाईट पेपर ऑब्जेक्ट ग्लासच्या फ्रंटला ठेवायचा. देन फोकस आहे तो आपला स्क्रोल करायचा म्हणजे क्लिअर इमेज म्हणजे ही वाली इमेज तुम्हाला क्लिअर दिसली पाहिजे. ही वाली इमेज जेव्हा क्लिअर दिसेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता की फोकस म्हणजे फोकसिंग आपली झालेली आहे. तर फोकसिंग द ऑब्जेक्ट ग्लास. आता ऑब्जेक्ट ग्लास फोकसिंग करण्यासाठी काय करायचं तर लेवल स्टार्ट धरायचा आणि रिडिंग व्यवस्थित किंवा जे हेअर दिलेले आहेत क्रॉस हेअर ते ॲक्युरेटली त्या रिडिंग वरती दिसत आहेत का किंवा रिडिंग घेण्यासाठी आपल्याला ओके सॅटिस्फॅक्टरी आहे का. तर टाईप ऑफ लेवलिंग ऑपरेशन म्हणजे आता इथं
टाइप्स ऑफ लेवलिंग आहेत, तुम्ही ही एक्झामला येऊ शकते पॉईंट. तर त्यात काय सिंपल लेवलिंग, डिफरन्शियल लेवलिंग, देन पुन्हा फ्लाय लेवलिंग, प्रोफाईल लेवलिंग और लॉन्जिट्युडिनल लेवलिंग, देन पुन्हा क्रॉस सेक्शनल लेवलिंग. हे तुम्ही जस्ट रीड करा, यावरती असे काही पर्टिक्युलर क्वेश्चन नाही येणार, पण एक चेक लेवलिंग आपल्याला टाईप माहिती असावे. आता करेक्शन टू बी अप्लाइड, तर करेक्शन आहे कर्वेचर करेक्शन. आता आपल्या भाषेमध्ये कर्वेचर करेक्शन म्हणजे काय, तर जर एखादी साईट खूपच लॉंग डिस्टन्सची असेल तर आपण काय करतो, आपली अर्थ तर माहिती तुम्हाला स्पेरॉइडल आहे, तर इथं कर्वेचर करेक्शन येऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही बेसिक एक फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, इथे आहे तो फॉर्म्युला. तर ह्याच्यामध्ये डी म्हणजे काय, डिस्टन्स इन किलोमीटर. तर हा कर्वेचर तुम्ही करेक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करा, म्हणजे यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो. डी तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचा आहे. तर रिफ्रॅक्शन करेक्शनसाठी सेमच हा वाला फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता, डी म्हणजे डिस्टन्स इन किलोमीटर. तर ज्या वेळेस डिस्टन्स लॉंग असेल तर तिथे करेक्शन येतं का, तर आपली अर्थ ही स्पेरॉइडल अशीच. मग जर आपण इथं सेट केला डम्पी लेवल, तर ही ज्यावेळेस आता तुम्हाला समजा इथे रिडिंग घ्यायची आहे, तर ही वाला करेक्शन येतो, इथं लाईन ऑफ साईट याची समजा वरून जाते, किंवा हे करेक्शन काढण्यासाठी आपल्याला त्या फॉर्म्युल्याने डिस्टन्स टाकल्यानंतर ऑटोमॅटिक करेक्शन भेटून जातं. तर आहे कंबाईंड करेक्शन, तर बोथ कंबाईंड म्हणजे त्या दोन्हीची इथं बेरीज केली सिंपल. त्यात कंबाईंड करेक्शन म्हणजे कर्वेचर करेक्शनचं आणि रिफ्रॅक्शन, किंवा तुम्हाला टोटल करेक्शन विचारू शकता, किंवा कंबाईंड करेक्शन. तर ते या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता सेन्सिटिव्हनेस ऑफ बबल, द टर्म सेन्सिटिव्हनेस इज कंटेक्स्ट टू ऑफ द बबल मीन्स टू इफेक्ट कॉज्ड बाय द डेव्हिएशन ऑफ बबल पर डिव्हिजन ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ बबल ट्यूब. तर सेन्सिटिव्हनेस म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये, की जर आपला बबल मीन्स हे होत असेल, डिफ्लेक्ट होत असेल, तर तेवढेच डिफ्लेक्शन आपल्या रिडिंगमध्ये येऊ शकतात किंवा येतात, तर त्याला म्हणायचं सेन्सिटिव्हनेस. जर आपला बबल टू स्थिर असेल सेंटरला एकदम, तर आपल्या रिडिंग एकदम ॲक्युरेट असतील. मग जर बबल डिफ्लेक्ट होत असेल तर रिडिंग सुद्धा डिफ्लेक्ट होऊ शकतात किंवा एरर येऊ शकतो. देन आहे रेसिप्रोकल लेवलिंग, तुम्ही ही मेथड बघू शकता. तर आता यात मेथड कोणते येतात, कॅल्क्युलेशन ऑफ आर एल कॅल्क्युलेट करण्याचे दोन मेथड, ही IMP पॉईंट आहे, की त्यात कोणते आहे, लाईन ऑफ कॉलिब्रेशन किंवा HI मेथड म्हणजे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि राईज अँड फॉल मेथड. तर यावरती तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, एक दोन रिडिंग दिल्या जाऊ शकतील आणि त्यावरती नेक्स्ट विचारले जाऊ शकतील, मग त्यातल्या कन्सेप्ट विचारल्या जाऊ शकतील. तर आता या दोन्हीचा डिफरन्स बघू आपण. हे तुम्ही हे नोट्स तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जातील, तुम्ही हे वाचू शकता. यात काही नाही असं म्हणजे बेसिक त्यात रूल काय आहेत ते वगैरे सांगितलेले आहेत, आणि राईज अँड फॉलचं सुद्धा वाचून घेऊ शकता. पण बेसिक MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यून आपण या दोन्हीतलं कंपॅरिझन बघूयात. इट इज अ रॅपिड ॲज इन्वॉल्ड फ्यू कॅल्क्युलेशन, म्हणजे कॉलिमिनेशन सिस्टम कशी आहे, फ्यू कॅल्क्युलेशन, आणि इट इज लेबोरेशियस आणि इन्व्हॉल्विंग सेव्हरल कॅल्क्युलेशन, म्हणजे इथं राईज अँड फॉलमध्ये किचकट आहे थोडी आपल्या भाषेमध्ये. देअर इज अ नो चेक फॉर RL फॉर इंटरमिडिएट पॉईंट, म्हणजे कॉलिमिनेशन सिस्टम मध्ये आपण इंटरमिडिएट पॉईंटला चेक घेत नाही. देअर इज अ चेक ऑन RL ऑन इंटरमिडिएट पॉईंट, म्हणजे ही ॲक्युरेट मेथड आहे की जिथं आपण इंटरमिडिएट पॉईंटला सुद्धा RLचा चेक घेऊ शकतो. नेक्स्ट आहे इरर्स इन इन्स्ट्रुमेंट RL कॅन नॉट बी डिटेक्टेड, आणि इथं आहे इरर्स इंटरमिडिएट RL, म्हणजे इथं आपण इंटरमिडिएटला RL चेक करत नाही, त्यामुळं इथं डिटेक्ट करू शकत नाही आपला एरर, आणि इथं डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे देर आर 2 चेक्स ऑन ॲक्युरेसी फॉर RL कॅल्क्युलेशन, देर आर 3 चेक्स, इथे 2 चेक्स आहेत, इथे 3 चेक्स आहेत RLचे. तर दिस सिस्टम इज सुटेबल फॉर लॉन्जिट्युडिनल लेवलिंग वेअर देर आर नंबर ऑफ इंटरमिडिएट साइट्स, and this system is suitable for fly leveling where there are no intermediate sites. हे झाला यातला बेसिक डिफरन्स. नेक्स्ट आपण जाणार सोर्सेस ऑफ एरर इन लेवलिंग. तर एरर कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, तर पहिला आहे आपण कंपास सर्विंग आणि चेन सर्विंग मध्ये सुद्धा आपण एरर बघितलेले आहेत. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर आणि एरर्स ड्यू टू नॅचरल कॉजेस आहेत, म्हणजे बऱ्यापैकी सेम एरर असणार आहेत. तर काय इन्स्ट्रुमेंटल एरर काय, द परमनंट ॲडजस्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट मे नॉट बी परफेक्ट. जर तुमच्या लेवलची म्हणजे डम्पी लेवल असो किंवा थेओडोलाइट असो, जर सेट व्यवस्थित झालं नसेल तर त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंट, म्हणजे इन्स्ट्रुमेंट टिल्ट झालेला असेल किंवा ॲरोज व्यवस्थित म्हणजे त्याचे लेग व्यवस्थित सेट झालेले नसतील तर त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट आहे द इंटरनल अरेंजमेंट ऑफ फोकसिंग ट्यूब, मीन्स जर तुम्ही फोकसिंग व्यवस्थित केलेली नसेल ह्याची आपली आयपीएसची, तर तो सुद्धा एरर हा इन्स्ट्रुमेंट एरर होतो.
द ग्रॅज्युएशन ऑफ लेवलिंग स्टाफ मे नॉट बी परफेक्टेड. तर हे सर्व काय आहेत इन्स्ट्रुमेंटल. देन पर्सनल एरर काय काय होऊ शकतात. तर इन्स्ट्रुमेंट नॉट लेवल्ड परफेक्टली, म्हणजे इन्स्ट्रुमेंट लेवल करताना काही गडबड झाली तर तो पर्सनल एरर. देन फोकसिंग ऑफ आयपीएस, तुम्ही व्यवस्थित फोकस नाही केला तर पोझिशन ऑफ स्टाफ मे बी डिस्प्लेस्ड ॲट चेंज पॉईंट ॲट अ टाइम टेकिंग, म्हणजे जर तुम्ही सीपी घेतला, चेंज पॉईंट घेतला, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं तर फोर साईड बॅक साईड रिडिंग ही करेक्ट जर नाही घेतली तर तो पर्सनल एरर होऊ शकेल. तर स्टाफ मे बी अपेअर इनव्हर्टेड when viewed through a telescope by the mistake. The staff reading may be taken upward instead of downward. मीन्स कसं तुम्ही बघू शकता आताचे जे लेवल आहेत, लंपी लेवल असो किंवा ॲटो लेवल असो किंवा थोडोलाइट असो, ह्याच्या रिडिंग हे सरळ म्हणण्यापेक्षा इन काय म्हणू शकतो आपण डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे बघू शकता. आणि जरी अगोदरचे जर लेवल म्हणजे तुम्ही लंपी लेवल बघितले तर ते इन्व्हर्टेड आहेत. तर तुम्ही ते आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलंच आहे की समजा जर हा लेवल स्टाफ असेल, आपला लेवल स्टाफ सीधा आहे किंवा डंपी लेवल सीधी आहे की उलटी आहे ते आपण कशी बघू शकतो. तर आपण एक पेन घेणार, एका व्यक्तीला ह्याच्यातून पाहायला लावणार आणि आपली पेन आहे ती असं वरच्या डायरेक्शन आपण स्क्रोल करणार. जर पेन वरती जात असेल तर ओके, जर आपला डंपी लेवल उलट असेल डाऊनवर्ड असेल तर ती पेन आपल्याला खाली येताना दिसेल असेल. तर मग आपण त्यावरून कन्सिडर करायचं की आपली डंपी लेवल कशी सीधी आहे की उलटी आहे, त्यावरती हा पॉईंट आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे तर रिडिंग ऑफ स्टॅडिया हेअर रॅदर दॅन द सेंट्रल कॉलिमिनेशन हेअर मे बी टेकन बाय मिस्टेक, म्हणजे मिस्टेक रिडिंग घेतल्यामुळं. रॉंग एंट्री मे बी मेड इन लेवल बुक, जर लेवल बुकमध्ये तुम्ही व्यवस्थित गडबडमध्ये एंट्री करत असाल तर फोर साईड बॅक साईड आणि इंटरमिडिएट साईडच्या रिडिंग व्यवस्थित एंट्री केल्या पाहिजेत. द स्टाफ मे नॉट बी प्रॉपरली फुल्ली एक्सटेंडेड, मीन्स तुमचा स्टाफ हा पूर्णपणे ओपन केला पाहिजे. जो 4 मीटरचा किंवा 3 मीटरचा स्टाफ असतो तो फोल्डेड असतो, त्यातला जर एकही लीफ राहिला तर ह्याच्यामध्ये रिडिंगमध्ये डिफरन्स दिसून येतो. एरर ड्यू टू नॅचरल काउजेस व्हेन द डिस्टन्स साईट इज लॉंग, डिस्टन्स ऑफ साईट इज लॉंग द कर्वेचर ऑफ अर्थ मे बी अफेक्टेड स्टाफ रिडिंग, म्हणजे आपण बघितल्यासारखं जर ही अर्थ कर्वेचर आहे, जर डिस्टन्स लांब असेल तर तो रिडिंगवरती इफेक्ट पाडू शकतो. The effect of refraction may be cause wrong staff reading to be taken. जर wrong staff reading घेतली तरी सुद्धा इफेक्ट होतो. The effect of high winds and shining sun may be result, म्हणजे जर हाय लेवलचे वारे वाहत असतील किंवा तीव्र वारे वाहत असतील आणि शायनिंग सन मे बी रिझल्ट रॉंग स्टाफ रिडिंग. तर आता परमिसिबल इरर्स इन लेवलिंग, पुढला पॉईंट काय परमिसिबल इरर, हा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. E means the closing error, E means closing error in meters, C means constant, and D is the distance in kilometer. Following are the permissible errors for leveling type of different type of leveling. पहा तुम्ही रफ लेवलिंग असेल, ऑर्डिनरी लेवलिंग, ॲक्युरेट लेवलिंग आणि प्रिसाइज लेवलिंग, ही आहेत त्यातले एरर मधले पॉईंट. तर एरर मधले पॉईंट मध्ये तुम्ही इथं बघू शकता प्लस मायनस हीच काय व्हॅल्यू आहेत, तुम्ही यावरती जस्ट ओव्हरलूट करा. या पॉईंट वरती कधी एमसीक्यू आला नाही पण मे बी येण्याचे चान्सेस असू शकतील, म्हणून एक ओव्हरव्ह्यू टाकू शकता. तर हे झाले आपले थेरी पार्ट. तर आता आपण एमसीक्यू पाहूयात. तर एमसीक्यू बघूयात या पार्टवरचे. तर पहिला एमसीक्यू आहे, जस्ट अ मिनिट, पहिला एमसीक्यू आहे द डाटम अडॉप्टेड फॉर इंडिया. तर आपण बघितलेलं आहे तर कुठं, तर MSL मेन सी लेवल म्हणजे समुद्र सपाटी आपण कुठून कन्सिडर करतो तर कराची, जी की आपल्या म्हणजे पाकिस्तानच्या साईडला कराची पॉईंटला आपण तिथून समुद्र सपाटीचे लेवल कन्सिडर करतो. सेकंड पॉईंट आहे BM इस्टॅब्लिश्ड बाय द सर्वे ऑफ इंडिया इज नोन एज तर ग्रेट ट्रिगोनॉमेट्रिकल सर्वे बेंचमार्क. तर हा वाला बेंचमार्क सर्वे ऑफ इंडियाने केलेला आहे. द सर्वे ऑफ मीन्स या पॉईंट मध्ये तुम्ही एक बघू शकता की GTS म्हणजे मेन जो आपला सर्वे ऑफ इंडियाने इस्टॅब्लिश केला आहे त्याच्या रेफरन्सनेच दुसरे आपण बेंचमार्क घेत असतो. तर हा महत्वाचा पॉईंट आहे. तर आपण GTS बेंचमार्क हा म्हणजे इम्पॉर्टंट बेंचमार्क आहे. थर्ड, द सरफेस ऑफ स्टील वॉटर इज कन्सिडर्ड टू बी बघायात लेवल, हॉरिझॉन्टल आणि स्मूथ. तर याचा आन्सर आहे लेवल. द सरफेस टँजेन्शियल टू द लेवल सरफेस इज सेड टू बी, तर याच्यासाठी बघू शकता वर्टिकल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस, ग्राउंड सरफेस. तर याचा आन्सर आहे हॉरिझॉन्टल सरफेस. तर फिफ्थ, द लाईन ऑफ कॉलिमिनेशन, फिफ्थ पॉइंट बघा, द लाईन ऑफ कॉलिमिनेशन अँड ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप
इज कोइन्साइड, बी पॅरलल, बी परपेंडिक्युलर. तर आन्सर आहे ए कोइन्साइड. द लाईन ऑफ कॉलिमिनेशन अँड ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप कोइन्साइड झाली पाहिजे. जर 6 नंबरचा द लेंथ ऑफ सॉफ्ट टेलिस्कोप काय वर्ड नाही समजला. तर लेव्हल स्टॉपची हाईट किती असते तर 4 मीटरचा असतो जनरली. तर हे ध्यानात ठेवा. काही वर्ड त्यांनी कोणता यूज केला काय माहिती. तर सेवंथ वाला आहे when there is a relative movement between the crosshair and staff reading it's known as. तर आपण बघितलं होतं जर डिफरन्स आला क्रॉसहेअर आणि स्टाफ रिडिंग मध्ये तर त्याला काय म्हणायचं, पॅरॅलेक्स म्हणायचं, कॉलिमिनेशन एरर म्हणायचं का रिफ्रॅक्शन एरर. तर त्याचा आन्सर आहे पॅरॅलेक्स एरर. तर नेक्स्ट 8वा द स्टाफ रिडिंग टेकन ऑन अ पॉइंट नोन एज एलिव्हेशन इज टर्म्ड एज अ. तर बघा फर्स्ट आहे फोर साइड रिडिंग, सेकंड आहे बॅक साइड रिडिंग आणि थर्ड आहे इंटरमिडिएट साइड रिडिंग. तर आपण बघितलं होतं काय म्हणते तर स्टाफ रिडिंग टेकन ऑन पॉइंट नोन एज तर बॅक साइड रिडिंगला आपण रिडिंग घेतो. तर 9 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 9 नंबर द इंटरनल फोकसिंग टेलिस्कोप इज फोकस्ड बाय मुव्हिंग ऑफ. आपण बघितलेलं आहे कॉन्व्हेक्स लेन्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स, पॅनो कॉन्व्हेक्स लेन्स. तर इथं आहे डबल कॉन्व्हेक्स लेन्स याचा आन्सर. देन लास्ट MCQ बाय अरिथमेटिकल चेक वी कॅन इन्श्योर द ॲक्युरेसी ऑफ फील्ड वर्क कॅल्क्युलेशन और बोथ फील्ड वर्क कॅल्क्युलेशन. तर याचा आन्सर आहे कॅल्क्युलेशन. तर हे आजचे MCQ आहेत. तर या व्यतिरिक्त तुम्हाला लेवलिंग वरती कोणताही क्वेश्चन येणार नाही. म्हणजे जे थेरी पार्ट आपण कव्हर केलाय त्याच्यावरती म्हणजे त्याच बेसिस पॉइंटला पकडून तुम्हाला MCQ येऊ शकतील. तर हे आजच्या पुरतं सफिशियंट आहे. तर ओके, धन्यवाद मित्रांनो.